तूही रे माझा मित्वाच्या आजच्या पाकी सुरुवात होते ईश्वरी आणि अर्णवपासून. तर आता इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या. तर आता अर्णव म्हणतो कोणता प्रश्न? आपल्या नात्याचं काय असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अर्णव काय उत्तर देतच नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे तो आपल्या विचारात असतो. तर आता तो काही बोलतच नाही. काय नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. जगासाठी फक्त आपण नवरा बायको आहोत. लवलेस लाईफ जगावं लागणार आहे आपल्याला असं म्हणतो तो. पण ज्यावेळी माझी आई निर्दोष आहे हे कळलं तेव्हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे विचार करायला लागतं बघा प्रेक्षक अर्णव. बोला ना सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. मला प्रेम मिळेल का असं म्हणते ती ह्या नात्यात. तर अर्णव काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. तो जातो तिथून. सर असं पाठ दाखवून प्रश्न नाहीच सुटत असं म्हणते ईश्वरी. बोलण्याने मन मोकळं होतं सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. नात्यात कडवटपणा आला की मग मनात प्रेमाचा गोडवा इम्पॉसिबल असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तो निघून जातो तिथून. तर आता इथे ईश्वरी म्हणते हम इंदौर से है सर, हमें मीठा ज्यादा पसंद है. आपली प्रेम कहाणी जगा वेगळीच होणार असं म्हणते आता इथे ईश्वरी आणि हसते ती. तर आता तेवढ्यातच मामी येते. अरे वा असं म्हणते आता इथे वल्लरी. लग्नाची बोलणी होणार म्हणून ही तयारी सुरू आहे का असं म्हणते आता इथे वल्लरी. पण मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना असं म्हणते आता इथे वल्लरी ईश्वरीला. तुला काहीही वाटलं तरी तुझी बहीण माझ्या आकाशची बायको म्हणून या घरात येणार नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. बाकी मारायच्या तेवढ्या उड्या मार, उपयोग नाही होणार त्याचा असं म्हणते आता इथे वल्लरी. मामी पण लग्नाच्या गाठी ह्या वर बांधलेल्या असतात असं म्हणते ईश्वरी. शेवटी जे जेव्हाच्या मनात असेल ना तेच होणार असं म्हणते ती. आणि प्लीज तुम्ही मामी असं म्हणते ईश्वरी. तर आता तिथून निघून जाते बघा प्रेक्षक वल्लरी. नमूताई तुझं कसं होणार आहे देवालाच माहित असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे दुपार झालेली दाखवलंय. तर आता चहा घ्या म्हणून ईश्वरी घेऊन येते नाश्ता. बरं आई बाबा कसे आहे तसं म्हणते ईश्वरी. बाबा अगदी ठीक आहे तसं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. त्यांना पण इथे यायची खूप इच्छा होती पण वास्तव्यात ते बसू शकत नाहीत ना. पण पुढच्या कार्यक्रमाला नक्की येणार आहेत ते असं म्हणते आता इथे तिची आई. हरकत नाही हो आम्ही समजू शकतो असं म्हणते आजी. आई मला इतकं बढिया वाटतंय ना. शेवटी नमुताई आणि आकाश भाऊजींच्या अगदी मनासारखं होतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अविनाश म्हणतो पण सुनबाई जरा आज एक गोष्ट ठरवावी लागणार आहे असं म्हणतो इथे अविनाश. काय मामा असं म्हणते ईश्वरी. तू हिच्याबरोबर कशी वागणार आहेस ते ठरवावं लागणार आहे असं म्हणते ती. म्हणजे मोठी जाऊ बनून की धाकटी बहीण म्हणून असं म्हणते आता इथे अविनाश. मला ताईची धाकटी बहीण म्हणूनच राहायला आवडेल असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव बाजूला थांबून म्हणतो यू नीड टू जस्ट ग्रो अप. तर आता इथे ईश्वरी म्हणते सर इशू असं म्हणते आता इथे नम्रता. मला तर वाटलं होतं मोठी जाऊ म्हणून धाक दाखवशील मला पण तुला तर धाकटी बहीण म्हणून लाडच करून घ्यायचेच असं म्हणते नम्रता. तर आता इथे आजी म्हणते बरं आता जरा महत्वाची बोलणी करूयात असं म्हणते आता इथे आजी. साखरपुडा तर झालाच आहे आता लग्नाची सुपारी फोडून पुढची बोलणी करूया असं म्हणते आजी. म्हणजे लग्न कुठं करायचं वगैरे आजच ठरवून टाकूया असं म्हणते आता इथे आजी. हो पण असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. आकाशची आई कुठे आहे दिसत नाही असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. आणि अंजली ताई असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे कोणी काय उत्तरच देत नाही. तर आता इथे बघतच राहतात सगळेजण ईश्वरीच्या आईच्या चेहऱ्याकडे. तर आता इथे नाही म्हणजे मुलाच्या लग्नाची बोलणी आहेत आणि मुलाची आई आणि ताईच सर हजर नाही म्हणून विचारलं असं म्हणते ती. अंजलीने जरा अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं असं म्हणते आजी. बरं आहेत ना आता असं म्हणते आता ईश्वरीची आई. नाही काळजी करायचं का काहीच नाही आहे पण उगाच रिस्क नको म्हणून डॉक्टरने ॲडमिट केले त्यांना असं म्हणते ती. हो बरोबर आहे असं म्हणतात आता ईश्वरीची आई. अहो पण आकाशची आई कुठे आहे मग असं म्हणते ती. तर आता इथे वल्लरी का आलेली नसते तर तिच्याबद्दलच विचारत असते आता इथे ईश्वरीची आई. तर वल्लरी असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे ईश्वरी आणि अविनाश एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी म्हणते आई अगं त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं असं म्हणते ईश्वरी. म्हणून तर महत्त्वाचं असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. अगं इथे मुलांच्या लग्नाची बोलणी आहेत आणि दुसरं महत्त्वाचं काय असू शकतं असं म्हणते ती. नाही म्हणजे अगं एक अर्जंट काम होतं म्हणून असं म्हणते ईश्वरी. तर अविनाश म्हणतो आपण सगळं त्यांना असं म्हणतो आता इथे अविनाश कसं आहे ना असं म्हणतो तो कुठलंही नातं हे खोट्याच्या बळावरती उभं राहू शकत नाही असं म्हणतो आता इथे अविनाश. कुठलंच नातं नाही असं म्हणतो आता इथे अविनाश बघा प्रेक्षक तर आता इथे काय समजतच नाही ईश्वरीच्या आईला. तर आता इथे त्या विचारात पडतात काय चाललंय म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळेजण विचार करत असतात. तर आता इथे अविनाश म्हणतो कधी ना कधी ह्यांना कळणारच आहे ना असं म्हणतो अविनाश. मग आजच सांगितलं आपण तर त्यानंतर बिघडलं कुठे असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे म्हणजे असं म्हणते नक्की काय झालंय असं म्हणून विचारतात त्या. कसं आहे सुप्रिया वहिनी की आम्हाला सगळ्यांना असं म्हणते आता इथे अविनाश आकाश आणि नम्रताचं हे लग्न आम्हाला मनापासून मान्य आहे पण आकाशच्या आईला वल्लरीला ते अजूनही पटत नाहीये असं म्हणतो आता अविनाश. पटत नाहीये असं म्हणते आता इथे सुप्रिया. आणि हे बघा ती काही कुठलाही अर्जंट कामासाठी बाहेर वगैरे गेलेली आहे. तिला ह्यात
कार्यक्रमाला थांबायचं नव्हतं म्हणून मुद्दामूनच बाहेर गेली ती असं म्हणतो आता इथे अविनाश. तर तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो असं म्हणतो आता इथे अविनाश. नाही हो, तुम्ही का माफी मागताय असं म्हणते सुप्रिया. हो खरंच आम्हाला माफ करा असं म्हणतो तो. अरे पण मी काय म्हणतो, आम्हाला तर मान्य आहे ना या दोघांचं लग्न असं म्हणतो तो. मग पुढची बोलणी करायला काय हरकत आहे असं म्हणतो तो, नाही का. तर आता सगळे हो हो म्हणतात. तर आता इथे ती म्हणते आता सुप्रिया की मी नाही करू शकणार पुढची लग्नाची बोलणी असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर सगळ्यांना धक्काच बसतो हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे नम्रता बघतच थांबते सुप्रियाकडे. तर आता इथे सुप्रिया उभारते. नाही म्हणजे मला हे पटत नाही असं म्हणते सुप्रिया. आई असं म्हणते ईश्वरी. अगं काय बोलतेस हे असं म्हणते आता इथे ईश्वरी. इशू अगं आकाशच्या आईलाच हे लग्न मान्य नसेल तर त्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहणार नसतील तर माझं मन होईल का माझ्या मुलीला ह्या घरात लग्न करून द्यायला असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे आकाशकडे बघते नम्रता. लग्न म्हणजे फक्त मुलामुलीचं नातं नाही तर दोन कुटुंब आपसात जोडली जातात असं म्हणते आता इथे सुप्रिया. आणि मनापासून स्वीकारला असेल तरच या नात्याला काहीतरी अर्थ असेल ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता बघतच थांबते सुप्रियाकडे म्हणजे तिच्या आईकडे. तर आता इथे अविनाश म्हणतो हो. तर आता इथे सुप्रिया हात जोडतेने म्हणते म्हणून मला आई का वाटतं असं म्हणते सुप्रिया. आकाशच्या आईच्या होकाराची वाट पाहूया आपण असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे आजी पण हात जोडतात सुप्रिया समोर. तर आता इथे नम्रता बघतच थांबते सुप्रियाकडे. तर आता इथे ईश्वरी म्हणते अगं पण आई असं म्हणते ईश्वरी मला माफ करा हा असं म्हणते सुप्रिया. पण आता मी निघतो असं म्हणते ती. आई प्लीज असं म्हणते आता इथे ईश्वरी. इशू असं म्हणते ती. मला जे वाटतंय ते मी सांगितलं असं म्हणते सुप्रिया. प्लीज आता आम्हाला थांबवू नकोस असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे बघतच थांबते नम्रता सुप्रियाकडे. आणि आकाश पण बघतच थांबतो की काय चाललंय म्हणून. तर सगळ्यांनाच आता इथे कळत नसतं. तर नमूचं निघूया आपण असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. आई पण असं म्हणते नम्रता. चल म्हटलं ना असं म्हणते ती. तर आता इथे प्रेक्षक हो अर्णवकडे बघते सुप्रिया. तर आता इथे ती चल असं म्हणते आणि आता इथे घेऊन जाते सुप्रिया नम्रताला हात धरून. बघा प्रेक्षक हो. आई प्लीज अगं असं म्हणत असते ईश्वरीनी पळत असते पाठीमागून. तर आता इथे आजी बसतात बघा प्रेक्षक हो. त्यांना खूप टेन्शन होतं आणि बसतात त्या. तर आता इथे आणव बघतच थांबतो ईश्वरीकडे. तर आता इथे ईश्वरी बघते सगळ्यांकडे बघा प्रेक्षक हो. सगळ्यांना खूप जास्त दुःख झालेलं असतं आणि आजीला तर खूप जास्त दुःख झालेलं असतं. तर आता इथे आजीला तर एकदमच शॉक बसलेला असतो. तर आता इथे अर्णव पण बघत असतो बघा प्रेक्षक हो ईश्वरीकडे काय चाललंय म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नम्रता आणि सुप्रिया घरी येतात. तर आता इथे नम्रताला राग आलेला असतो. तर नमू असं म्हणते आता इथे सुप्रिया. बस कर आता डोळे काढणं असं म्हणते सुप्रिया. अगं तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मी आले ना तिथे असं म्हणते सुप्रिया. मग का नाही होऊ दिलेस ग माझ्या मनासारखं असं म्हणते नम्रता. अगं आकाशराची आई सोडली तर बाकी सगळ्यांना मान्य होतं ना ग हे असं म्हणते आता इथे नम्रता. अगं नमू आकाशची आई तुझी होणारी सासू आहे असं म्हणते आता इथे सुप्रिया. आणि तिला जर का हे लग्न मान्य नसेल तर तुझा संसार सुखाचा होणार आहे का असं म्हणते आता इथे ती. तर आई म्हणून मला तुझी काळजी वाटणार नाही का अगं असं म्हणते सुप्रिया. अगं पण नाही असं म्हणते नम्रता. नमू कळत कसं काय नाही आहे तुला असं म्हणते ती. बाकी सगळ्यांपेक्षा त्यांची संमती जास्त महत्वाची आहे आणि आमच्या मनाचं काय असं म्हणते आता इथे नम्रता. माझ्या मनाचं काय असं म्हणते आता इथे नम्रता. काय मी पण दिवसभर सगळ्यांची समजूतच काढत राहायची असं म्हणते ती. तसं नाही बाळा असं म्हणते सुप्रिया. आई माझं ना असं म्हणते नम्रता माझं नशीबच फुटकं असं म्हणायला लागते ती. मला नाही ग जमलं असलं काही असं म्हणते सुप्रिया. मला नाही आहे हक्क आनंदी राहण्याचा असं म्हणते नम्रता. तर आता ती म्हणते सतत दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायचा आणि स्वतःच्या भल्याची समजूत काढायचं की आपल्या जिंदगीमध्ये कधीच काही चांगलं होणार नाही असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता म्हणते मला आता हे सगळं नकोसं झालंय. मला खूप खूप कंटाळा आलाय असं म्हणते नम्रता. तर आता ती म्हणते आई मला असं म्हणते नम्रता असंच जगण्यापेक्षा मी मेलेलं बरं असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता ती मरायला जाते बघा प्रेक्षक. तर ती का चाकू घेते. मला नाही जगायचं असं म्हणून ती नस कापून घेत असते. तर नाही जगायचं आहे नाही जगायचं आहे असं म्हणत असते आता नम्रता. सोड सोड असं म्हणत असते आता इथे सुप्रिया. तर आता खूप वाद घालत असते नम्रता. तर आता कानाखाली मारते तिला आता सुप्रिया. तर आता रडायला लागते नम्रता खूप जोरजोरात. तर याद राख पुन्हा जर असा विचार केला तर असं म्हणते आता इथे सुप्रिया. आई असं म्हणायला लागते आता इथे नम्रता. तर आता इथे सुप्रियाला वाईट वाटतं नम्रताचं खूप. आई आई असं म्हणत असते आता इथे नम्रता. तर आता इथे आई म्हणते आणि तर ती मिठी मारते सुप्रियाला. तर दोघीही रडतात. तर आता दोघींना खूप जास्त वाईट वाटतं. नमू नमू असं म्हणत असते आता इथे सुप्रिया. शांत हो असं म्हणत असते ती. शांत हो बाळा असं म्हणत असते ती. तर आता इथे नम्रता हो हो असं म्हणत असते. तर आता इथे बघा प्रेक्षक ह्या वल्लरीच्या स्वभावापुढे अगदी हा टेकडे बाबा मी असं म्हणते आजी. तर आता अविनाश आणि आजी बसलेले असतात एकत्र. अगं अरे आवी स्वभाव चांगला असता ना तरच नाती जोडतात नातं घट्ट होतात असं म्हणतो तो. कळतंय मला तुझं बोलणं आहे असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता तो म्हणतो की
खरं तर चूक माझीच आहे असं म्हणतो आता इथे अविनाश. तर तो म्हणतो नातं टिकवण्यासाठी मी गप्प राहिलो असं म्हणतो आता इथे अविनाश. सहन करत राहिलो सगळं असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता वल्लरीला आणि तिच्या भाऊलाही असं म्हणतो तो. तर आता आपल्या मुलाचा आनंद कशात आहे हेही तिला दिसत नाही आहे का तिला असं म्हणतो तो. स्वभावाला कुठलंही औषध नसतो असं म्हणतो आता इथे तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघंही खूप नाराज असतात आता इथे वल्लरीवरती. कशी काळजी करू नको असं म्हणते आजी. त्यांनी विचारलंच ना आकाशी आई कुठे आहे असं म्हणते आता इथे आजी. तर ईश्वरी सगळं ऐकत असते. मी आमंत्रण दिलं होतं त्यांना आणि माझ्याकडेच प्रश्नाची उत्तर नाही असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे ईश्वरी सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक होय. तर आता इथे ईश्वरीला सगळं कळतं काय काय बोलणी चालल्यात वगैरे प्रेक्षक हो. तर आता इथे अविनाश आणि आजी मात्र बोलत असतात. तर आता इथे सुप्रिया येते ईश्वरीच्या बाबाकडे. तर आता इथे ती त्याला सांगणार असते आता. तर आता नम्मूला कसं समजत नाही हेच मला कळत नाही अहो, असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता सुप्रिया म्हणते, "अहो, आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडत असणार," असं म्हणते आता इथे सुप्रिया. "मी तिच्या भल्यासाच समजावते तिला, पण ही मुलगी ऐकूनच घ्यायला तयार नाही अहो," असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे ती म्हणते, "अहो, लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचं नातं नसतं ना हो," असं म्हणते आता इथे सुप्रिया. "घरातल्या प्रत्येकाशी नमूचं नातं असणार आहे," असं म्हणते आता इथे सुप्रिया. "मी इथे तिच्या सासूला सून म्हणून नको असेल तर घरात रोज नवीन काहीतरी कटकटी होत राहणार. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही अहो तिला," असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर तिचा बाबा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बसते सुप्रिया खाली आणि म्हणते तिचा हात धरून, की "अहो, मला सांगा मी काय करायला हवं होतं?" असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर ती म्हणते, "आकाश आईला हे लग्न नको आहे हे माहीत असतानाही मी परवानगी द्यायला हवी होती का?" असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर ते विचार करायला लागतात. अहो, आताच्या ह्या मुलांना नाही कळत की संसार म्हणजे नेमकं काय आहे ते असं म्हणते आता इथे सुप्रिया. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येऊ नये म्हणून मी हा निर्णय असं म्हणते ती. तर आता इथे ते डोळे खाली करतात. तर आता सुप्रिया म्हणते, "अहो काय?" असं म्हणते ती. "अहो काय सांगताय तुम्ही? मी शांत राहू?" असं म्हणतो तो. तर "कशी रे शांत राहू?" असं म्हणते ती. "काय करू सांगा तुम्ही?" असं म्हणते आता इथे ती. "परवानगी देऊ का त्यांना?" असं म्हणते आता इथे सुप्रिया. "तुमचं आयुष्य आहे तुम्ही ठरवा. असा विचार करायचा का आई-वडील म्हणून आपण?" असं म्हणते आता इथे सुप्रिया. "हो," असं म्हणतो तिचा बाबा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिचे हात हालायला लागतात. तर आता इथे ती बघते तिच्या हाताकडे. तर त्याचा हात हालतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुप्रिया बघते तर त्याचा हात हलत असतो. तर आता इथे ती तिचा हात देते तिच्या हाताखाली. तर आता इथे तो तिचा हात घट्ट पकडतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सुप्रिया त्याच्या हातावर आणि दुसरा हातही देते आणि तिला खूप छान वाटतं. तर आता बघतच राहते तिच्या नवऱ्याकडे आणि डोळे बंद करतो तो. तर आता इथे सुप्रिया म्हणते, "होकार देऊ त्यांना?" "हो," असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे सुप्रिया म्हणते, "ठीक आहे." तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सुप्रिया विचार करायला लागते. तर आता ती विचार करत बसते काय करू म्हणून. तर आता तिला उत्तर मिळालेलं असतं तिच्या नवऱ्याकडून. तर आता इथे ती बहुतेक होकार देणार आहे बघा प्रेक्षक. तर आता मला नाही वाटत नम्रताच्या आईचं काही चुकलंय म्हणून असं म्हणते आता इथे आजी. "अरे मुलीची आहे म्हणून त्यांना काळजी वाटणारच," असं म्हणते आजी. "शेवटी मुलगी द्यायची आहे त्यांना ह्या घरात," असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे सगळी बोलणी होत असतात डायनिंग टेबलवर बघा प्रेक्षक. "मॉम थांबलीस तर हा प्रकरण झालंच नसतं," असं म्हणतो आकाश. तर "आकाश, तुझी मॉम किती हट्टी आहे माहिती आहे ना तुला?" असं म्हणते अविनाश. "हो," असं म्हणते आजी. "पण मुळाच्या सुखापुढे काय मोठं असतं का?" असं म्हणते आता इथे आजी. "का हे बेताल वागणं?" असं म्हणते ती. "जरा थांबली असती घरात तर काय बिघडलं असतं?" असं म्हणते आता इथे आजी. "अगं आई, वल्लरीला समजावणं म्हणजे भिंतीवर डोका पडण्यासारखं आहे," असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे ईश्वरी तिथेच थांबलेली असते आणि आता ती अर्णवकडे बघत असते. तर आता अविनाश म्हणतो, "ईश्वरी, मी काय म्हणतो आपण तुझ्या घरी जाऊन तुझ्या वडिलांशी बोललो तर," असं म्हणतो अविनाश. "नाही मामा, ह्या घरात जोपर्यंत सगळ्यांना हे नातं मान्य होत नाही ना तोपर्यंत आई लग्नाला होकार देणारच नाही," असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर हे असं कुणाला तरी दुखावून ती नातं नाही जोडणार ती, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सगळेजण विचारत पडतात. तर आता इथे अर्णव म्हणतो, "मग आता काय करायचं आम्ही?" असं म्हणतो तो. एकीकडे मामी ऐकत नाही, आता ही तुझी आई ऐकत नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. हा काय सगळा नम्रताचा विचार कोणी करतच नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेवढाच आता इथे अर्णव बसलेला असतो. तर आता आईचा फोन आला असं म्हणून ईश्वरी फोन घेते. "आई बोल ना," असं म्हणते आता ईश्वरी. "इशू घरी आल्यावर तुझ्या बाबांशी बोलली," असं म्हणते आता इथे सुप्रिया. "म्हणे तुला हेच सांगायला फोन केलाय की काय?" असं म्हणते ईश्वरी. "इशू तर मी तयार आहे आकाश आणि नमूच्या लग्नासाठी," असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे नम्रताही ऐकते आणि खुश होते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे ईश्वरी म्हणते, "काय?" तर आता ती म्हणते, "खरंच," असं म्हणून ती हसायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, खूप आनंदात असते ईश्वरी. "अगं, पण हे सगळं अचानक कसं काय घडलं?" असं म्हणते ईश्वरी. "मी भेटल्यावर सांगेन ना तुला सगळं," असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे "ठीक आहे," असं म्हणते ईश्वरी. "तू फक्त आजीना सुपारी फोडायच्या
कार्यक्रमाला येऊ असं म्हणून तू निरोप द्यायची ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. बरं चालेल असं म्हणते आता ईश्वरी आणि फोन ठेवते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो आनंदात असते ईश्वरी खूप. तर आता इथे आनंदात असतो नम्रताचा बाबा पण बघा प्रेक्षक हो. तर आता नम्रताला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. तर ईश्वरी म्हणते आई नमुताई आणि आकाश भाऊजींच्या लग्नाला तयार आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. अरे वा 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 असं म्हणतात आजी. वाट असं म्हणतो आकाश. आई म्हणाली की ठरलं होतं तसं संध्याकाळी सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला येऊ असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो उत्तम असं म्हणतो आता इथे अविनाश आणि खुश होतो तो. काय आकाश असं म्हणतो आता इथे अविनाश. आता खुश ना. तर आकाश म्हणतं हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो इथे अर्णव सगळे जण बघतात आता आकाशकडे. कसा चेहरा फुललाय बघा आकाशचा असं म्हणते आता इथे आजी पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी म्हणते संध्याकाळच्या कार्यक्रमाची लगेच तयारी करते असं म्हणते आता ईश्वरी. आलेच म्हणून आता इथे ईश्वरी आज जाते बघा प्रेक्षक हो. सता असं म्हणतो अर्णव. तर आता इथे बसतो खाली आकाश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे खूप खुश असतात. तर आता इथे नम्रता म्हणते आई बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता येते आणि आता ती सुप्रिताला गळ्याला मिठी मारते. तर आता इथे तिला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. सुप्रिया आणि नम्रता एकमेकांना मिठी मारतात आणि त्यांचं खूप इमोशनल सीन दाखवला आहे मुलगी आणि आईचा. तर आता इथे नम्रता तिच्याकडे बघत असते आणि दोघी खूप छान क्षण ह्यांचा दाखवलाय खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता जाते तिच्या बाबांकडे. तर आता इथे तिला पण खूप आनंद झालेला असतो. तर आता ती त्यांना मिठी मारते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विचारात पडते सुप्रिया. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे सुपारी फोडायचा कार्यक्रम होतो आणि सगळेजण एन्जॉय करतात. तर आता इथे अविनाश सुपारी फोडतो बघा प्रेक्षक आणि टाळ्या वाजवतात सगळेजण. तर आता इथे आकाश आणि नम्रता एकमेकांकडे बघतात. अशा प्रकारे आमचा आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाची सुपारी फुटलेली आहे आणि या दोघांचं लग्न ठरलंय असं मी जाहीर करतो असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे टाळ्या वाजवते बघा प्रेक्षक हो ईश्वरी आणि बाकी सगळे टाळ्या वाजवतात. सगळ्या आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुप्रियाला मात्र दुःख होतं. तर कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो आता इथे आकाश. कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश सर असं म्हणते आता इथे नम्रता. तर दोघे एकमेकांकडे बघतात. हे बघा दोघेच एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतायत असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे आता तुम्ही त्यांना विशेष दिले नाहीत म्हणून ते एकमेकांनाच करतायत असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तो बघतो ते दोघांकडे. तर आता इथे बाकी सगळे हसत असतात. तर आकाश कसं वाटतंय असं म्हणतो आता इथे अर्णव. वंडरफुल असं म्हणतो तो. असंच वाटलं पाहिजे तसं म्हणतो तो. म्हणजे काय सर असं म्हणते ईश्वरी. वाटणारच ना. तर बघा प्रेक्षक हो सगळे खूप आनंदात असलेले दाखवले. मात्र सुप्रिया काहीतरी विचार करत असते. काहीतरी असतं तिच्या डोक्यामध्ये. तर आता इथे ईश्वरी बघते सुप्रियाकडे. तर आता इथे सुप्रिया मात्र काय बोलतच नसते. काय विचारतच नसते ती. तर आता इथे काहीतरी तिच्या डोक्यात येतं. तर चला आता पेढे असं म्हणतात आता इथे मामा. तर आता इथे ईश्वरी जाते. तर आता ती म्हणते आई असं म्हणते ती सुप्रियाला. आई अगं होईल सगळं छान असं म्हणते आता इथे ईश्वरी. नको काळजी करूस तू काही असं म्हणते ती. नक्की ना ईश्व असं म्हणते सुप्रिया. हो आई असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती म्हणते नपुंताईचं लग्नही छान होईल असं म्हणते आता इथे ईश्वरी आणि तिचा संसारही खूप छान होईल असं म्हणते ती. तर आता इथे हो म्हणते सुप्रिया. काय माहिती आहे का असं म्हणते आता इथे ईश्वरी. कारण आमच्या दोघींच्या पाठीशी आमच्या आई वडिलांची पुण्य आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर हो असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आजचा भाग इथे समजा रुगेतरी कॅपमध्ये काय येते. ज्यावेळी माझ्या आयुष्यात वादळ आलं हिच्याचमुळे आता ईशूच्या संसारात सुद्धा अडचणी येत आहेत तर हिच्याचमुळे असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. आणि आता ती वल्लरीला पकडून हे सगळं म्हणत असते. सोड मला असं म्हणून आता वल्लरी तर आता पळत असते ती. इथे येतेस का ईश्वरी असं म्हणते आता इथे सुप्रिया. अगं काय झालं असं म्हणते ती. ती बाई निसटली का असं म्हणते सुप्रिया. तीच बाई जिच्यामुळे तुझ्या आईने आत्महत्या केली होती असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. तर आता आरिका सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.